मेळघाटात चिखलदरालगत हा 125 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी उभारलेला वीर तलाव. रेती गाळणीद्वारे पाण्याचं नैसर्गिक शुद्धीकरण आणि स्टेप स्पिलवेसारखी आधुनिक रचना या ठिकाणी आजही शाबूत दिसते. 1889मध्ये या तलावाचं बांधकाम सुरू झालं आणि 1890मध्ये पूर्ण झालं. इंग्लंडसारखं वातावरण पाहून ब्रिटिशांनी चिखलदराला विकासाचं केंद्र बनवण्याचा विचार केला. त्याच दूरदृष्टीतून नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करून हा तलाव उभारण्यात आला. चिखलदराच्या पश्चिम बाजूला असलेला हा बीर डॅमचा परिसर आहे. या बीर डॅमच्या परिसरात इंग्रजांनी त्यांची राजधानी वसवण्याच्या हेतूने जी काही डेव्हलपमेंटची पावलं उचललेली होती ज्याच्यापैकीच आपण हे एक धरण म्हणू शकतो. या धरणाच्या ठिकाणी इंग्रजांनी जे नैसर्गिक जलस्रोत आहे त्या जलस्रोताचा कुठेतरी असा वापर करून घेतलेला आहे की त्यांच्या नेहमीच्या ज्या पाण्याच्या गरजा आहेत त्या भागवता येतील. आणि त्याचं बांधकाम चिरेबंदी दगडांमध्ये चुन्याच्या मटेरियलमध्ये चुन्याचं सिमेंट वगैरे असं वापरून त्याचं असा हे केलेलं आहे. आणि फिल्टरेशन सिस्टीम वगैरे त्यांनी जी त्या काळाची यंत्रणा होती तर त्या नैसर्गिक जलस्रोतांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर, रोजच्या गरजांसाठी वापरण्यासाठी वापर अशा पद्धतीचे त्याची जे दूरदृष्टिकोनाची एक योजना होती त्या अनुषंगाने त्यांनी इथं राबवलेली आहे. आपण या धरणाच्या समोरच्या बाजूला बघू शकता की जिथनं आउटलेट आहे याचं त्या आउटलेटच्या ठिकाणी फिल्टरेशन युनिट त्या काळच्या पद्धतीनं म्हणजे रेतीखाली टाकून पाण्याचा निचरा होऊन शुद्ध पाणी पिण्यासाठीचा गावाला पुरवठा झाला पाहिजे किंवा त्यांच्या वस्तीला पुरवठा झाला पाहिजे अशा पद्धतीनं याची रचना होती. खाली वॉल्स वगैरे त्यांनी सोडलेले आहेत किंवा धरणाचा जो ओव्हरफ्लो आहे त्या ओव्हरफ्लोचंही पाणी वाया न जाता त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे, त्याचा वापर झाला पाहिजे अशा अनुषंगाने त्यांनी इथे ह्या सगळ्या गोष्टीची योजना करून ठेवलेली आहे. 1889मध्ये मे 1889मध्ये या वीर धरणाचं बांधकाम सुरू केलेलं होतं आणि ते डिसेंबर 1890मध्ये या धरणाचं इंग्रजांनी बांधकाम मे 1889मध्ये सुरू करून ते डिसेंबर 1890मध्ये पूर्णत्वास नेलं. स्पिनर्टन नावाचे जे काही इंग्रज इंजिनियर होते त्यांच्या अधिपत्याखाली या सगळ्या धरणाचं बांधकाम सुरू झालं आणि मोहम्मद हुसेन जे या साईटचे सुपरवायझर होते त्यांनी उत्कृष्ट प्रकारे चिरेबंदी हे बांधकाम केलेलं आहे. बघू शकतो की 125 वर्षानंतरही या धरणाचं काम जैसे थे आहे, जसं आहे तसंच आहे. याच्यातला एकही चिरा ढासळलेला नाही आहे. इंग्रजाच्या त्या काळच्या वास्तुकौशल्याची आपल्याला दाद द्यावी लागेल. आणि गावाला जो इथनं हा पाण्याचा पुरवठा होत होता तो पाण्याचा पुरवठा फिल्टरेशन युनिटमार्फत किंवा त्याचे जे पाण्याचे जे प्रकार आहेत किंवा वापरण्याचं पाणी किंवा पिण्याचं पाणी अशा प्रकारे त्यांनी ते कॅटेगरीज केलेलं होतं. इथला जो ओव्हरफ्लो आहे किंवा स्टेपेड स्पिलवे ज्याला आपण म्हणू शकतो सिव्हिलच्या भाषेत, असा स्टेपेड स्पिलवे प्रकारचा हा धरण प्रकार आहे. पाण्याचा प्रवाह डायरेक्टली खाली न पडता किंवा खाली खड्डा न होता किंवा त्या धरणाच्या भिंतीची झीज न होता तो टप्प्याटप्प्याने खाली त्या पायऱ्यांवरून पाण्याचा फ्लो किंवा त्याची जी गतिशीलता आहे ती कमी करून तो खाली उतरवला गेला पाहिजे असा या स्टेपेड स्पिलवेचा एक प्रकार सिव्हिल बांधकामात असतो. तशा पद्धतीचं हे बांधकाम इंग्रजी पद्धतीचं बांधकाम आहे. अशा प्रकारचा मला तर वाटतं हा एकमेव असा प्रयोग आहे किंवा अशा प्रकारचं एकमेव धरण आपल्या या प्रांतामधलं आहे. 1823मध्ये हैदराबादचे रेजिमेंट कॅप्टन रॉबिन्सन ज्यावेळेस चिखलदरामध्ये आले त्यावेळेस त्यांनी जेव्हा इथे एंटर केलं त्यांना इंग्लंडसारख्या हवेचं एक थंड हवेचं ठिकाण त्यांना जाणवलं. मग त्यानंतर कॅप्टन रॉबिन्सननी विचार केला की आपण चिखलदराचा विकास करावा. ज्यावेळेस रॉबिन्सन या ठिकाणी आले त्यावेळेस घनदाट जंगल, वन्यजीवांचं वास्तव्य आणि आदिवासी लोकांचा समाज या ठिकाणी वावरायचा. मग त्यांनी या चिखलदऱ्याचं डेव्हलपमेंट कसं होईल या दृष्टिकोनातून त्यांनी इथे रस्ते तयार केले, लोकांसाठी सुविधा उपलब्ध केली. त्याच प्रकारची सुविधांमध्ये या चिखलदऱ्यातील लोकांपर्यंत पाणी पोहोचावं म्हणून हा एक दृष्टिकोन त्यांनी दूरदृष्टिकोन ठेवून या ठिकाणी तलावाची निर्मिती केली. हा तलाव म्हणजे ब्रिटिशांनी बांधलेला R.W. स्पिनर्टन जे इंजिनियर होते त्यांच्यासोबत आपल्या भारतातले हुसेन खान म्हणून होते त्यांच्या निर्मितीपासून हा तयार झालेला एक तलाव आहे. या तलावाची उंची आता बघा, जसं आता उन्हाळा आहे, मे महिन्याचा हा सीझन आहे, मे महिन्यामध्ये पूर्ण तलाव वाटलेला आहे, पण मात्र ही जी मागची भिंत दिसते जेवढी उंच आहे त्याच प्रकारे 12 फूट अजूनही त्याची खोली आतमध्ये आहे. म्हणजे विचार करा की पूर्ण चिखलदरात शहराला पाणी मिळावं हा ब्रिटिशांचा दृष्टिकोन 150 वर्ष आधीचा 200 वर्ष आधीचा आजही अस्तित्वात आहे. मी सगळ्यांना एकच विनंती करतो की हे हेरिटेज प्लेस आहे.
त्यांनी बनवलेला जो काळ होता, जसं बेलकुंडचा एक ब्रिज आहे, त्याच मेळघाटामध्ये खूप काही वस्तू त्यांनी इथे अस्तित्वात आणलेल्या आहे. त्याच प्रकारचा हा एक तलाव आहे. याला पण याचं जतन करणं हे आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि या प्रशासनाचं कर्तव्य आहे. म्हणून याच्यावर प्रत्येकाने लक्ष द्यावं. आजही कडक उन्हाळ्यात या तलावात पाण्याचं अस्तित्व दिसून येतं. ब्रिटिशकालीन अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देत हा ऐतिहासिक वारसा संवर्धनाची वाट पाहत उभा आहे. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.